हेलो बच्चों, हम केमिस्ट्री का 12th महाराष्ट्र बोर्ड केमिस्ट्री का एक पहले ही नया चैप्टर शुरू कर चुके हैं जिसका नाम है केमिकल थर्मोडायनामिक्स। तो इसके बारे में हमने पहले ही पढ़ा है। केमिकल थर्मोडायनामिक्स देखो तुम्हारे तब तर हे बघा बाळांनो, तो हम केमिस्ट्री में इससे पहले इस चॅप्टर में क्या क्या पढ़ाई करे थे, क्या क्या शिकलो होतो आतापर्यंत आपण। तर आतापर्यंत ह्याच्यामध्ये शिकलो होतो व्हाट इज मीन बाय केमिकल थर्मोडायनामिक्स। द केमिकल चेंजेस इन द केमिकल अँड फिजिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज द केमिकल थर्मोडायनामिक्स। एवढं सोपा चॅप्टर आहे ना, खूप सुंदर आहे। ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शिकलो होतो व्हाट इज मीन बाय सिस्टम अँड व्हाट इज मीन बाय सराउंडिंग। कारण की हे जे पूर्ण चॅप्टर आहे हे पूर्ण चॅप्टर तुमचं सिस्टमवर डिपेंड आहे आणि सराउंडिंगची कशा प्रकारे हीट एक्सचेंज करते, एनर्जी एक्सचेंज करते, ह्याच्यावर चॅप्टर आहे असं आपण शिकलं होतं। तर सिस्टम का मतलब क्या है? सिस्टम यानी द पार्ट ऑफ यूनिवर्स अंडर thermodynamic study is called as a system, and the remaining part of the universe other than system is called as the surrounding। हे आपण शिकलो होतो अशा प्रकारे। ह्याच्यानंतर आपण शिकलो होतो की बाबानो टाइप्स ऑफ सिस्टम किती होत्या। देर आर देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम। एक होतं आपलं ओपन सिस्टम, दुसरं होती क्लोज्ड सिस्टम, आणि तिसरी होती बघा आपली आइसोलेटेड सिस्टम। ये 3 सिस्टम के बारे में हमने पढ़ा था। ये क्या है सिस्टम, क्या बताती है आपको कि भाई सिस्टम और सराउंडिंग में हीट, एनर्जी और मैटर कैसे एक्सचेंज होता है। कौन सी सिस्टम ओनली मतलब ओपन सिस्टम क्या करती है, मैटर और एनर्जी बोथ आर एक्सचेंजेस विद द सराउंडिंग। क्लोज सिस्टम क्या करती है, ओनली एनर्जी एक्सचेंज नॉट द मैटर। और उसके बाद है आइसोलेटेड सिस्टम यानी मैटर भी एक्सचेंज नहीं करती और एनर्जी भी एक्सचेंज नहीं करती विद सराउंडिंग, इज कॉल्ड एज द आइसोलेटेड सिस्टम। जैसे अपने थर्मास के अंदर आप हॉट कॉफी रखो, हॉट टी रखो, हॉट पानी रखो, कुछ भी रखो, ठंडा पानी रखो, वो उसी के अंदर देशी का वैसे रहता है। अब इसके अंदर पढ़ना है हमको सिस्टम के प्रॉपर्टीज। देर आर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम, देर आर 2 प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम। समजून घ्या इकडे पाहनो। तर सिस्टमच्या 2 प्रॉपर्टी असतात। तर नंतरची हेडिंग आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम। तर आपलं जे पूर्ण चॅप्टर आहे हे सिस्टमवर चालणार आहे, कारण की थर्मोडायनामिक प्रोसेस जे होतात, थर्मोडायनामिक जे केमिकल प्रक्रिया होते ते फक्त आणि फक्त तुमच्या सिस्टमच्या मध्ये होते। तर देर आर द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम। देर आर 2 प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम। एक आहे आपली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। कसली प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। आणि दुसरी आहे तुमचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी। कसली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी आहे। लक्ष द्या इकडं। तर हे बघा बाळांनो, आता तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवर सीईटी मध्ये म्हणा, नीट मध्ये म्हणा, JEE मध्ये म्हणा क्वेश्चन पडतात। प्रत्येक MCQ क्वेश्चन पडतो ह्याची एक्झाम्पलवर। तर काय असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? द प्रॉपर्टी ऑफ सिस्टम विच डिपेंड अपॉन द अमाउंट ऑफ सबस्टन्स। कशावर? अमाउंट ऑफ सबस्टन्स। द प्रॉपर्टी विच डिपेंड अपॉन amount of substance is called as amount of substance or matter present in it। amount of substance or matter is called as the extensive property, म्हणजे एक्सटर्नल बाह्यतम।
बाहेरचं काहीतरी मध्ये टाकल्यानंतर कसं होतं, एक्सटेन्सिव्ह. म्हणून अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपेंड आहे, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इंटेन्सिव्ह कशी आहे, डज नॉट डिपेंड अपॉन, डज नॉट डिपेंड अपॉन, does not depend upon amount of substance, amount of matter present in system. Amount of matter is called as the intensive property. आता याचा एक्झाम्पलचा जर विचार केला तर कोणते एक्झाम्पल राहू शकतात बाळांनो, की जे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे. जसं तुमचं मास आहे, वॉल्यूम आहे, इंटरनल एनर्जी आहे. कोण आहेत हे, मास, वॉल्यूम, इंटरनल एनर्जी, एंट्रॉपी. या चॅप्टर शिकणार काय असते का नाही, एंट्रॉपी, एन्थाल्पी, नंतर तुमचं फ्री एनर्जी, नंतर हीट कॅपॅसिटी. तर अशा प्रकारे असे भरपूर एक्झाम्पल आहे त्याचे. तर मास म्हणजे मास कसं असतं, तुमचं 5 किलो मास, 10 किलो मास वेगळं असतं ना. कसं बी साखर 5 किलो भेटली, त्याचं व्हॅल्यू वेगळं आहे, त्याचं वजन वेगळं आहे. कोणापेक्षा, 10 किलो साखरेपेक्षा. तो 10 किलो शक्कर और 5 किलो शक्कर में डिफरेंस है. इसलिए बोल रहा हूँ बच्चों कि ये जो प्रॉपर्टी है, मास, वॉल्यूम, इंटरनल एनर्जी, एंट्रॉपी, एंथाल्पी, फ्री एनर्जी, हीट कॅपॅसिटी, हे सगळे जे क्वांटिटी आहेत हे कसले आहेत, हे दीज आर कॉल्ड ॲज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. देन हू आर द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, तुमचं टेम्परेचर आहे. टेम्परेचर, तुम्ही जर कितीही पाणी घेतलो, एक ग्लासभर पाणी घ्या, तर हे बघा पोरांनो, हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, जे की अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते. त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटर्नल अमाऊंटवर डिपेंड आहे, लक्षात ठेवायसाठी आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि जे स्वतःमध्ये इंटरनल गुणामध्ये जे आहे ना, त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कसं, टेम्परेचर आहे, तुम्ही जर 1 ग्लास पाणी घेतलं का 1 बॅरल पाणी घ्या, त्याचं बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट जेवढं आहे तेवढं असतं. कसं, पाण्याचं बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आणि आईस आपलं मेल्टिंग पॉईंट किती असतं तुम्हाला माहिती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. तर हे फिक्स असतं, कितीही पाणी घ्या, काही बी घ्या. म्हणून हे जे प्रॉपर्टी आहे हे तुमची अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर किंवा अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड नसते. तर त्याला म्हणायचं ते टेम्परेचर आहे. आता ह्याचंच भाऊ कोण आहे, तर बॉइलिंग पॉईंट आहे, ह्याचंच भाऊ कोण आहे, मेल्टिंग पॉईंट आहे. आता तुमचं काय असते आणखी, द प्रेशर आहे. दिस इज अ प्रेशर इज देअर, प्रेशर, सरफेस टेन्शन काय असतं का सांगणार आहे ते पुढं. विस्कॉसिटी, जसे लातूर सिटी तसं विस्कॉसिटी असते, वेगवेगळे सिटी असतात तसं. आणि त्यानंतर आहे तुमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी, वेपर प्रेशर आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, दीज आर द एग्जाम्पल्स. और इसके बाद स्पेसिफिक हीट काय असते सगळं माहिती आहे तुम्हाला. काय असते स्पेसिफिक हीट, की बाबा 1 किलोग्रॅमचं सबस्टन्स टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी किती टेम्परेचर लागतं, इट इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट. ते आपण त्या हीट सेक्शनमध्ये शिकूया आपण हीटमध्ये केल्यानंतर. तर अशा प्रकारे हे तुमचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि प्रॉपर्टी कसली आहे, दिस इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, ॲडिटिव्ह आहे. म्हणजे याला आपण ॲड करू शकतो. मास 5 किलो मास प्लस 10 किलो मास 15 किलो असं आपण ॲड करू शकतो. पण
दिस इज नॉट ॲडिटिव्ह. हे कसली प्रॉपर्टी आहे? इट इज अ नॉट ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. इट इज अ नॉट ॲडिटिव्ह म्हणजे याला आपण ॲड करू शकत नाही, याला आपण एकमेकामध्ये ॲड करू शकत नाही. तर दिस इज ऑल अबाउट द प्रॉपर्टीज. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे येतं, एक्झाम्पल लक्षात ठेवायचे येतं. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे, बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टरवर, एक्सटर्नल अमाऊंटवर डिपेंड आहे. आणि इंटरनल स्वतःच्या मध्ये जे आहे बाहेरचं काहीच घ्यायचं नाही. म्हणून त्याच्यामध्ये कसं आहे, विच डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि हे कसं आहे, डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स और मॅटर सबस्टन्स कसं आहे लक्षात घ्या तुम्ही हे. तर याच्यामध्ये काही वेगळं नसते आणि फक्त मला याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्झाम्पल शिकायचे असतात. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे.